तुमच्या लेकराला 7 दिवस मागे 4-5 दिवस मागे ताप आली होती आणि तुम्ही सांगितले ताप 2 दिवसात संपली आणि आता सर्दी खोकला आहे. त्याचं औषध दिलं ते कमी होईल, त्याची काही चिंता करू नका. तुमचा दुसरा प्रश्न आहे की तुमच्या लेकरू जेवण करत नाही. जेवण करत असेल तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर तुमच्या प्रश्नामध्ये मला एक प्रश्न विचारायचा. जेवण करत नाही पण ऍक्टिव्ह असतो की सुस्त राहतो? एकदम ऍक्टिव्ह राहतो. समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही दोघेही आजपासून अर्धा जेवण केलं तर 4-5 दिवसांनी तुम्ही ऍक्टिव्ह राहणार की सुस्त होणार? सुस्त होणार. समजा बाय चान्स तुम्हाला जेवण नाही भेटलं 4-5 दिवस तर तुम्ही काय करणार? झोपून तर राहणार पण काहीतरी करणार ना खाण्यासाठी. समजा मी उपाशी राहिलं तर मी काहीतरी करेन. गुरुद्वाराला जाऊन जेवण करणार, नाहीतर चोरी करणार, नाहीतर भीक मागणार. पण मी उपाशी तर राहू शकत नाही. तुमच्यासाठी पण ते नियम बरोबर आहे? बरोबर. याचा अर्थ असा आहे की तुमच्या लेकरून जेवण कर. जेवण करूनही तुमच्या लेकरून जेवण करत नाही असं वाटण्याचे 3 कारण आहे. जेवण नाही केलं तर ते ऍक्टिव्ह राहणार नाही. ऍक्टिव्ह म्हणजे ते पोट भरून जेवण करतो पण तुम्हाला वाटते. तर पहिला कारण बाहेरचं जेवण आहे का? चॉकलेट, कुरकुरे, चिप्स दररोज 10-20 रुपये खर्च करतो तर ते पण जेवण आहे. शरीर काय म्हणतो? मला पेट्रोल द्या, जेवण द्या. चॉकलेट कुरकुरेचं पण जेवण चालते किंवा चपाती भाकरीचं पण चालते. पण शरीर म्हणत नाही की डबल जेवण द्या. तर ज्या दिवशी तुम्ही चॉकलेट कुरकुरेचं जेवण बंद केलं त्या दिवशी चपाती भाकरी मागून काही पण उपाशी राहणार नाही. तर काय करायचं? सगळे लेकर खायले ते पण हट करणार तर ते तुम्हाला काही दिवस सहन करावं लागेल. तर टोटल चॉकलेट कुरकुरे बंद करू नका. दर रविवारी 20 रुपयाचं त्याला बाहेरचं त्याला जे आवडते ते द्या. पण बाकीचे 6.5 दिवस त्याने कितीही रडलं काही केलं तर त्याच्या बाहेरचं जेवण टोटल बंद करा. जसं बाहेरचं जेवण बंद केलं तसं त्याचं जेवण आपोआप वाढेल. दुसरा कारण दूध किती टाइम पितो? 1 टाइम पितो. आता 1 टाइम पितो ते कंटिन्यू करा. दुसरा कारण बरेच लेकरांमध्ये असं दिसून येते काय काय लेकर 3-3 टाइम दूध पितात ते पण चुकीचं आहे. दूध बंद करा नाही सांगितलं. 1 टाइम दूध चांगलं आहे ते कंटिन्यू करा. तिसरा कारण मी जितकं खातो तुम्ही दोघे खाणार? तुम्ही दोघे सारखं खातात? याचा अर्थ असं आहे की प्रत्येक जीव आपल्या मनासारखा खाणार. काही लेकरं 2 चपाती खाऊन दिवसभर खेळतात, काही लेकरं 4 चपाती खातात खेळण्यासाठी आणि काही लेकरं 6 खातात. आई आणि वडील म्हणून तुमची इच्छा असेल त्याने 4 चपाती खाल्ले पाहिजे पण त्याचा पोट 2 चपातीचं असेल. तुम्ही किती हट केलं, किती टॉनिक दिलं तर 2 चपाती 4 चपाती होणार नाही. हा 2 चपाती घरचं द्या. याच्यासाठी बाहेरचं जेवण बंद करा तर त्याचं जेवण आपोआप वाढेल. ऑलरेडी चांगलंच आहे. चांगल्या क्वालिटीचं जेवण करेल आणि तुमचा प्रश्न सुटून जाईल. लक्षात आला? थँक्यू.